आता हे काय आणखी? अगं हे महत्वाचं आहे, माझे कपडे नको घेऊ का मी? अहो पण मग आधी का नाही भरलेत? अगं मगापासून तूच काय काय बॅगेत भरत होतीस. विसरलो तो माझे कपडे आहेत म्हणून. तुम्ही उगीच माझ्यावर घालू नका. तुम्ही विसरलात ते सांगा. अगो बाई, अगं पण राणी हा तुला लागतो ना जवळ झोपताना. नको तू घेऊन टाक. अरे वा वा वा. तू त्याला जवळ घेऊन झोप. गोड आहे ग बाळामचं. पाहिलत ना, आपल्याला तिची आठवण येईल ना म्हणून देते, पण तिला ते सांगता येत नाहीये. आजी, सत्ते काकूंनी हे दिलंय, हेही ठेवा तुमच्या बॅगेत. अरे देवा, अगं आता जागा कुठे आहे बॅगेत? अरे बापरे, केवढं सामान झालंय ग तुझं. मलाही काय काय द्यायचं होतं तुला. अगं बाई नको, राहू दे आता ते. बरं, सगळ्यात महत्वाचं, तुझा चष्मा घेतलायस का? हो. आणि तुमची औषधं, तुमची जपमाळ? सगळं घेतलंय. नक्की का? इशू, जा आतल्या टेबलवर बघून ये आजोबांची जपमाळ आहे का ते. हं? हो. जा. अगं बाई, एक विसरलेच. काय ग, काय झालं? अगं दळवींकडे फोन करून सांगायचं राहिलं आम्ही जातोय ते. हो. मी करते फोन. हा. हॅलो, हा विजय काका. हो 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 सांगतो सगळ्यांना, पण झालं ना सगळं पॅकिंग वगैरे व्यवस्थित? हां, त्यांना म्हणून सांभाळून जा. हां चल. अगो बाई, आजी आजोबा गावाला निघाले? हो, आज जाणार नाही का ते? अगो बाई, अहो मग आधी माहिती असतं तर मी लाडू चिवडा करून ठेवला असतं ना त्यांच्या बरोबर द्यायला. नको, मानसी म्हणाली सगळं दिलेलं आहे, काही नको. अहो मग दुसरं काय देऊ, मला तर काही सुचेनसं. कडबोळी देऊ का करून पटकन म्हणजे भाजणी? तेच ना ते. आपण एक काम करूया, आपण औषधं देऊया आजोबांची थोडी. बरोबर. पण आजोबांना कुठली औषधं लागतात हे तुम्हाला माहितीये का? अगं मानसी सांगणार नाही का? हा, औषध. पण फक्त औषधं, आणखीन काहीतरी द्यायला नको का? बरोबर. हां, टॉर्च देऊया. टॉर्च? टॉर्च देते का? काय तिकडे दिवे जातात ना का, वेळी उपयोग होईल त्यांना. अगो बाई, खरंच की हे मला सुचलंच नाही. तुम्हाला बरं सुचतं.